तर गाईज तुम्हाला आमच्या आवाजावरून कळालंच असेल आम्ही कुठं जातोय. तर आम्ही जातोय जेजुरीला. तर भेटूया जेजुरीमध्ये गेलो. फायनली आम्ही आता पोहोचले जेजुरीमध्ये आणि माझी फेवरेट प्लेस जेजुरी. मी पण आले, इची मावशी मी पण आले, माझी आई. तर बोला वेळकट जय मल्हार. आम्ही पोहोचलेलो आहे जेजुरीला. तर आता आम्ही दर्शनासाठी बरेच जातो. पूर्ण गड सरणार आणि ते आम्ही ती सिरियल बघितली होती ना, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं कळायला म्हणजे कुठं काय आहे कसं काय स्टोरी माहिती. तर आम्ही आता गडाच्या दिशेने जातच होतो. तर पायऱ्यावर जाता जाता खूप सारे दुकान लागले, खूप सारे सामान होते. तर दुकानामधून आम्ही इथे भंडारा घेतलेला आहे, कारण वरी जाऊन भंडारा उधळायची पद्धत असते. त्यामुळे आम्ही इथून भंडारा घेऊन निघालोच आहोत. स्टोरी माहिती का? लग्न करून आला ना, तुझ्या बायकोला तुला इथं उचलावं लागतं माहिती का? तुझ्या बायकोला तुला उचलावं लागतं माहिती का? किती माहिती का? एक पायऱ्या नाही 5 पायऱ्या. फक्त 5 पायऱ्या. 5 झालं. जेजुरीच्या पायऱ्या चढत आहोत. तुम्हाला उचलायचं नाही का? तुमच्या बायकोला मावशीला उचलायचं नाही का? आमच्या मिसेसला जरा जातात मग ते मग स्लाइड असते. बायकोचं वजन 50 किलोचं आता 60-80 किलो झालं. ती मावशी बसली इथं. फक्त आणि फक्त 10 ते 12 पायऱ्या चढलेल्या आहेत. आणि इथं बाई पप्पा पहिले आलते लास्ट टाइम उचलत पप्पा, आता तुम्ही उचला. एक पाय उचला, जाऊ द्या. व्हिडिओ मध्ये कॅप्चर होते. एक पाय उचला, जाऊ द्या. डायरेक्ट उठ. आम्ही हळद पण घेतलेली. आता आम्ही वर जाऊन हळद उधळणार. सॉरी गाईज, हळद मी चुकून म्हणलं. इथं हळद नाही म्हणत, तर इथं भंडारा असं म्हणतो. तू पण कसं काय थकली एवढ्या लवकर? मी नाही थकली, मी चालू शकते. गाईज तुम्हाला माहिती का, आम्ही ब्रह्मगिरी चढताना पण सर्वात पहिले समूनच हार मानली होती आणि समूच वापस गेली होती. म्हणजे अर्ध्या पायऱ्या 100-150 पायऱ्या चढल्या तरी. आम्ही दोघं बोलतच होतो, तर मागून आवाज आला शुक, कारण बैल वगैरे गाय वगैरे जात होते. आम्हाला कळालंय की मंदिर 9 वाजता बंद होते, म्हणून आम्ही आता थोडं फास्ट जाणार आहे. सगळेजण समोर गेलेत, आम्ही फक्त 4 जण भागले. गाईज आम्हाला आता मेन दरवाजा लागलेला आहे. आता इथून थोड्याशाच पायऱ्यात चढलंय की वरी जेजुरी लागणार आहे. तर आपण पटपट वरी जाऊया. थकलोय आम्ही, घामानं गार झालं. आणि समूह बघा तिथे चल. आम्ही थकत नव्हतो, पण आम्ही वापस गेलतो ना, त्याच्यामुळे आम्ही वापस थकलोय. चल. तर गाईज तुम्ही बघू शकता किती सारी भंडारा आहे पायऱ्यांवर. आणि वरी आम्ही पोहोचलेलो आहोत. किती सुंदर नजारा आहे तुम्ही बघू शकता. सर्वात मोठं मंदिर आहे, सगळीकडे भंडारा उधळलेला आहे. त्या भंडाऱ्याला उधळल्यामुळे तिथं जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हणतात. तर आता आपण जाऊया दर्शनासाठी. खंडोबाचं दर्शन करण्याच्या आधी इथं नंदीचं दर्शन करून आपण जाऊया. नंदीचं दर्शन केलेलं आहे, आता मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन करून येऊया. फोटोशूट सुरू आहे, सगळे व्हिडिओ काढतात, फोटो काढतात. तर गाईज तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला ना उशीर झाला इथं पोहोचायला. मग मंदिर बंद होत होतं, म्हणून आमचं दर्शन ना खूप लवकर आणि खूप छान प्रकारे झाले. मस्त गर्दा नव्हता, काही नव्हतं. तर आम्ही इथं व्हिडिओ काढत होतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कसं पूर्ण भंडारा दिसतोय. असं वाटतं ना भंडाराचा पाऊस पडतो, पण असं सगळीकडे हळद उडत. इथं सगळेजण भंडारा उडवत असल्यामुळे असं वाटतंय बस. म्हणून सगळीकडे हळद उडली, त्यामुळे इथं ह्याला सोन्याची जेजुरी असं म्हणतात. कारण सगळीकडे असं पिवळं आहे बघा हळद. यालाच म्हणतात सोन्याची जेजुरी. बघा खाली सुद्धा हळद आहे. हळद नाही, सॉरी भंडारा. इथं नाही का हळदीला हळद नाही म्हणत, भंडारा म्हणतात. मग तर तो हळद बोलू नका, सगळं कळलं. आम्ही चुकून म्हटलं. सगळीकडे किती सुंदर आता एक साइड रासवाडी. तुम्ही इथं म्हणत असता इथं आमचं काय असेल, इथं आमचं महत्वाचं बिस्किट सुरू बाईकवर. पागल तसं बाईकला वाढवतात. आम्ही जाणार होतो आज परभणीला, पण अवला कुत्रा भेटलं होतं. नाही, आम्ही आज जाणार होतो परभणीला वापिस, पण आमचा आज मुक्काम आहे इथं.
आम्ही पहिल्याचा खूप घाण रस्त्याने आलो होतो, खूप मोठा होता तो रस्ता. आता आम्ही खाली जात आहोत, बघू शकता. तर गाईज आता आम्ही जातोय खाली आणि माझ्या चॅनल जेवढं व्हिडिओमध्ये कॅप्चर करता आलं मी तेवढं केलेलं आहे. बाकीकडे व्हिडिओ अलाउड नव्हतं म्हणून नाही केलं. तर आता आम्ही जातोय. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय.